तर नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना 2025 बद्दलची अधिक जी माहिती आहे तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहोत। या योजनेअंतर्गत बोरवेल खोदण्यासाठी 2.5 लाखापर्यंत जे अनुदान आहे ते दिले जाते। तर मग चला तर जाणून घेऊया या योजनेविषयी की कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत, कोणकोणते शेतकरी या योजनेमध्ये पात्र आहेत, अटी आणि नियम काय आहेत, आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे व कशा प्रकारे करायचा आहे, ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना 2025 या योजनेअंतर्गत आता बोरवेल खोदण्यासाठी तब्बल 2.5 लाख रुपयांचे अनुदान जे आहे ते दिले जाणार आहे। ही योजना जी आहे प्रामुख्याने पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचनाची जी शाश्वत सुविधा आहे ते उपलब्ध करून देण्यासाठी राबविली जात आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फक्त बोरवेलच नव्हे तर विहीर दुरुस्ती, पंप संच, PVC पाईप, ठिबक व तुषार सिंचन, वीज जोडणी आणि शेततळ्याचे अस्थिकरण यासाठी देखील विविध प्रमाणामध्ये जे आर्थिक सहाय्य आहे ते दिले जाते। या योजनेनुसार नवीन बोरवेलसाठी कमाल 2.5 लाखांचे अनुदान मिळते। विहीर दुरुस्तीला जे आहे ते 50,000 रुपयांचे अनुदान मिळते। इनवेल बोरिंगसाठी 20,000 रुपयांचे अनुदान मिळते। पंप संचांसाठी 20,000 रुपयांचे अनुदान, वीज जोडणी 10,000 रुपये, PVC पाईपसाठी जे अनुदान आहे ते 30,000 रुपये, ठिबक सिंचनासाठी जे अनुदान आहे ते 50,000 रुपये आणि तुषार सिंचनासाठी 25,000 रुपये जे अनुदान आहे, इतकं जे अनुदान आहे ते मंजूर केले जाते। आणि त्याचबरोबर शेततळ्याच्या अस्थिकरणासाठी 1 लाख रुपयापर्यंतचे अनुदान आहे ते मिळू शकते। आता या योजनेसाठी पात्रता आणि अटी कोणकोणत्या आहेत त्या बघा। या योजनेसाठी जो अर्ज करणारा शेतकरी आहे तो अनुसूचित जमातीचा असावा। अर्जदार हा महाराष्ट्राचा राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर त्याचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते 1.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे। नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर जे जमीन त्या शेतकऱ्यांकडे असणे आवश्यक आहे। तर कटित स्वरूपामध्ये 0.20 ते 6 हेक्टर ज्या शेतकऱ्यांकडे जमीन आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळू शकतो। आता आपल्याला अर्ज करताना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, म्हणजे कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत ते बघा। आधार कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, 7/12 व 8 उतारा, ग्रामसभेचा ठराव, बंदोबस्त हमीपत्र, कृषी अधिकाऱ्यांचे शिफारस पत्र आणि पाणी उपलब्धतेचा दाखला, या एवढ्या कागदपत्रांची आवश्यकता आहे। आता आपल्याला या योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे ते बघा। या योजनेसाठी mahdbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येतो। अर्जदारांना जे आहे प्रथम लॉग इन किंवा नोंदणी करायची आहे। त्यानंतर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना निवडावी। जे आवश्यक माहिती आहे ते भरल्यानंतर जे आवश्यक कागदपत्रे आहे म्हणजे डॉक्युमेंट्स आहे ते आपल्याला अपलोड करावे लागणार आहेत। अर्ज केल्यानंतर जे अर्जाची पडताळणी आहे ते ग्रामपंचायत, तलाठी व कृषी अधिकारीचे आहेत ते आपल्या अर्जाची पडताळणी करतात आणि अर्ज मंजूर झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो। राज्य सरकारच्या कृषी विभागानुसार ही जी योजना आहे पहिल्या अर्जास पहिले प्राधान्य या तत्वावर आधारित आहे। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करून ही संधी साधावी असे जे आव्हान आहे ते राज्य सरकारकडून करण्यात आलेले आहे। अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषी कार्यालय, पंचायत समिती किंवा तुमच्या जवळच्या CSC केंद्राशी संपर्क साधावा। या योजनांबाबत जी अधिक माहिती आहे ते mahdbt.च्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे। तुम्ही या योजनेसाठी पात्र असूनही जर अर्ज केला नसेल तर आजच अर्ज करा आणि शाश्वत पाण्याची सुविधा मिळवा। तर मी अर्ज प्रक्रिया सांगली आहे, तुम्हाला मोबाईलमधून सुद्धा करता येते, पण तुम्ही न करता तुम्ही CSC सेंटरमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करून घ्या, कारण त्यांना माहिती असते की अर्ज कशा प्रकारे करायचा आहे। ते न चुकता अचूकपणे ते तुम्हाला अर्ज करून देणार आहेत, म्हणून CSC सेंटरमध्ये जाऊनच आपण या योजनेसाठी अर्ज करावा। ठीक आहे। तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।